ओबीसी अगेन्स्ट होते आणि ओपन माझ्यासोबत होते. हे जरा वेगळं चित्र आहे. हे भविष्यासाठी कोणालाही परवडणार नाही ही वस्तू. निवडणुकीला विकासाच्या मुद्द्यापासून भरकटत नेऊन ती जातीच्या समीकरणामध्ये या ठिकाणी निवडणूक झाली ही शोकांतिक आहे. पण मोदी साहेबांना कळून चुकलं होतं की ह्या वेळेस मराठवाड्यामध्ये विकासाच्या नावावर आपल्याला मतं मिळणार नाहीत. कारण आपण जेवढी आश्वासनं दिली होती ती सगळी फोल ठरली आणि ह्या 4 विधानसभेत तर मी चांगल्या प्रकारचं मार्जिन घेईन. मी 1 लाखापेक्षा जास्त मतांना निवडून येईल ही मी आत्मविश्वासाने सांगतो. त्या दिवशी मोदीजींची सभा परभणी झाली, त्याच माझ्या विजयावर शिक्कामोर्तब. मुस्लिम समाजाची 100 मतं झाली असतील तर 95 मतं हे उद्धवजींच्या विचाराच्या उमेदवाराला झाली. भाजप ही घरात बसून राजकारण करणारी ही पार्टी आहे. आता मला सांगा, महादेव जानकरांचा परभणीशी काय संबंध? ते कोणत्या बेसवर आले परभणीत निवडून लढवायला हे त्यांनी सांगावं. 100 कोटीची उलाढाल केली आहे लोकसभेला. माझ्या आयुष्यात मी पहिली वेळच बघतोय की लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटले जाते. महाराष्ट्रामधला मुंबई सुद्धा ह्या ठिकाणी फाटाफूट झाली, पण परभणी जिल्हा एकमेव असा आहे की तिथं माझा कार्यकर्ता सुद्धा हल्लेला नाही. आणखीन पण विश्वासघात करावा, कोणाचा किती विश्वास संपादन करावा हे ज्याच्यानं आपलं ठरवायचं असतं. आज तुम्ही जे पेरले ते उद्या उगवणार आहे. मी काही ताकाला जाऊन गाडगेला पिणारा माणूस नाही. मी वारकरी संप्रदायातला माणूस. नमस्ते, मी योगेश कुटे आणि लेट्सअप चर्चा कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज माझ्यासोबत आहेत परभणीचे खासदार मान्य संजय उर्फ बंडू जाधव. उद्धव ठाकरे गटाचे अतिशय निष्ठावंत शिलेदार म्हणून बंडू जाधव ओळखले जातात. आज नुकतीच आता परभणी लोकसभेतलं मतदान पार पडलेलं आहे. या मतदानाचा निकाल काय लागेल याची आपल्या सर्वांना उत्सुकता आहे. पण याबाबत स्वतः संजय जाधव यांचे काय आडाखे आहेत, कशी निवडणूक झाली, त्यांच्या विरोधात महादेव जानकर यांच्यासारखे तगडे प्रतिस्पर्धी होते, असे असतानाही लढत कशी झाली, या सर्व प्रश्नांचा उलगडा आपण त्यांच्याकडनं करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाधव साहेब, आपल्या लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. कशी झाली निवडणूक आणि काय तुमचा अंदाज? निवडणूक एकंदरीत चांगल्या प्रकारची झाली, परंतु जे काही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हायला हवी होती ती न होता दुर्भाग्यपूर्ण सांगावं वाटतंय की ही निवडणूक थोडी जातीपातीच्या समीकरणामध्ये झाली. ही जरा चुकीचं घडलंय असं मला या ठिकाणी वाटतं. जातीपातीच म्हणजे तुमचा जो संदर्भ आहे मराठा व्हर्सेस ओबीसी, असं काही स्वरूप या निवडणुकीमध्ये आलेलं होतं का? हां, असंच आलं. आता ओबीसी वर्सेस ओपन अशी लढाई झाली. तशी एकंदरीत व्हायला नको होती, कारण मागच्या दोन्ही निवडणुका मला ओबीसी समाजानं मोठ्या प्रमाणात मदत करून या ठिकाणी तारलेली होती. परंतु ह्या वेळेस कम्प्लीट विरोध भूमिका होती. ओबीसी अगेन्स्ट होते आणि ओपन माझ्यासोबत होते. हे जरा वेगळं चित्र आहे. हे भविष्यासाठी कोणालाही परवडणार नाही ही वस्तू. पण याचा जो काही निम्मा जो वाटा आहे या सगळ्या घटनांचा, तो तुमच्याकडे पण येऊ शकतो, कारण तुम्ही मग मराठा मतांचं ध्रुवीकरण केलं का, असं पण तुमच्यावर आरोप आहे. आरोप आता कुणी कुणावर काही करू शकते. मराठा समाजानं आजपर्यंत कधीही संयमाचीच भूमिका घेतली. सगळ्याला सामावून घेण्याचं काम जर कोणी केलं असेल आतापर्यंत मराठा समाजानं केलं. परंतु ह्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाने एवढी अग्रेसिव्ह भूमिका घेतली की ह्यांच्या अग्रेसिव्हपणामुळे शेवटच्या 2-3 दिवसामध्ये मराठा समाज एकवटला. तोपर्यंत आम्ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर, जातीपातीच्या मुद्द्यावर या निवडणुका होत नाहीत. कोणताही व्यक्ती एखाद्या जातीच्या नावावर निवडून येऊ शकत नाही, विशेषतः लोकसभेला तर कदापिच नाही. ही प्रचाराची आमची खरी मूळ भूमिका होती. परंतु जसे जशी निवडणूक मतदान जवळ येऊ लागलं आणि प्रचार संपायचा पिरियड येऊ लागला तसं ही निवडणूक जातीच्या वळणावर गेली ही वस्तुस्थिती आहे. ओके, पण हे जातीचं वळण कशामुळे मिळालं असं तुम्हाला वाटतं? जानकर हे उमेदवार झाल्यामुळे जातीचं वळण मिळालं? आता महादेव जानकर साहेब परभणीला आले, त्यांनी व्हॉट्सअप फेसबुकवर असं रंगवलं की 6,75,000 ओबीसी समाज म्हणजे हटकर धनगर समाज, 2,75,000 वंजारी समाज, माळी एवढे एवढे, आमचं 8,20,000 मतदान आहे आणि आम्ही निवडून येणार, असा ते प्रचार व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी सुरू केला. त्याचे पडसाद मराठा समाजावर उमटले आणि मराठा समाज सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये एकवटला आणि ह्या निवडणुकीला विकासाच्या मुद्द्यापासून भरकटत नेऊन ती जातीच्या समीकरणामध्ये या ठिकाणी निवडणूक झाली ही शोकांतिक आहे.
एक पण याच्यामध्ये तुमच्यावर जो आरोप केला जातो किंवा शिवसेनेवरतीच मराठवाड्यात असा आरोप केला जातो, तुम्ही नेहमीच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असू द्या, परभणी असू द्या, या ठिकाणी खान वर्सेस बाण अशीच तुम्ही निवडणूक लढता आणि विकासाचे मुद्दे खरे शिवसेना कधी आणतच नाही चर्चेमध्ये. हे खरं आहे का? आता मला सांगा, खान विरुद्ध बाण अशी लढाई कधी झालीच नाही. ज्या काही बाळासाहेबांच्या काळामध्ये काही लढाया झाल्या त्या काळामध्ये निर्णायक, समोरून उभं टाकलेला उमेदवार असायचा मुस्लिम, इकडे असायचा हिंदू, मग ते खानबान अशी लोक चर्चा करायची किंवा विरोधक चर्चा करायचे. पण आता ह्यावेळेस खानबान हा विषयच नव्हता. यावेळेस तर विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक व्हायला पाहिजे होती. ज्या अर्थी मोदी साहेबांनी या ठिकाणी आव्हानं केली की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय, पण मोदी साहेबांनी या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर न लढता ही सरळ सरळ महादेव जानकरांना पुढे करून जातीच्या मुद्द्यावर लढली. कारण मोदी साहेबांना कळून चुकलं होतं की ह्या वेळेस मराठवाड्यामध्ये विकासाच्या नावावर आपल्याला मतं मिळणार नाहीत. कारण आपण जेवढी आश्वासनं दिली होती ती सगळी फोल ठरली. एकाही आश्वासनाला आपण पूर्तता करू शकलो नाही. मग लोकांनी आपल्याला मतं का द्यावीत हे प्रश्न त्याच्यासमोर मोठा होता आणि म्हणून त्यांनी ही निवडणूक जातीच्या आधारावर नेली, असं मला या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला सरळ. पण या जातीच्या मुद्द्यामध्ये जरांगे पाटील पॅटर्न किंवा जरांगे पाटलांनी जे मराठ्यांचं आंदोलन उभं केलं त्याचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळे हा सगळा जातीवाद सुरू झाला का? आता तसं म्हणावं तर सुरुवातीपासूनच महादेव जानकर साहेब असतील, हे सगळे लोक ओबीसी करून राज्यभर प्रचार करतच होती. जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या माध्यमातून आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा एकवटला. परंतु जरांगे पाटलांनी मराठा एक संघटित व्हा असं म्हणून कधी भाष्य नाही केलं. आरक्षणाच्या मुद्द्याला धरून त्यांनी मराठा एकवटवला, परंतु जातीच्या नावावर नाही एकवटला, तो आरक्षणाच्या मुद्द्यावर नाही एकवटला. आणि ते आजपासून नाही, आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून जरांगे पाटील आता ह्या काळामध्ये पुढे आले. हा विषय पहिलेपासून चालत आलेला आहे आरक्षणाचा विषय. या जातीवादाला जरांगे पाटील कारणीभूत आहेत? जरांगे पाटील ह्याला कारणीभूत नाही आहेत, ह्याला कारणीभूत महादेव जानकर आहेत. कारण अंबडला झालेल्या सभेमध्ये जरांगे पाटलाविषयी बेताळ वक्तव्य करणारे महादेव जानकर आणि त्यांचं ते वक्तव्य बघून लोक चिडलेले होते आणि त्या भावनेतून लोकांनी उत्स्फूर्त असं मतदान महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला केलंय, ही वस्तुस्थिती. तुमचा मतांचा अंदाज काय आहे आणि एकूण लीड कसं राहील असं तुम्हाला वाटतं? बघा, आता 6 विधानसभा आहेत. जिंतूर आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सामना बऱ्यापैकी होईल. पण मला वाटते आम्ही एक तरी मत दोन्ही विधानसभेमध्ये महादेव जानकरांपेक्षा जास्तीचे घेऊ. का या 2 मतदारसंघामध्येच का जोराचा सामना होईल? ते ओबीसी बहुल मतदारसंघ आहेत. गंगाखेडमध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात आहेत, जिंतूरमध्ये ओबीसी आहेत. पण गंगाखेडला जोडून पूर्णा तालुका आहे, तिथं माझा होम पिच आहे. मी आमदार असल्यापासून तो माझ्या मतदारसंघाशी रिलेटेड होतो, तर तिथं मला चांगल्या प्रकारचं मताधिक्य मिळेल. मी गंगाखेडमध्ये जरी मायनस झालो तरी मी पूर्णेमध्ये भरून काढीन. मी जिंतूरमध्ये जरी मायनस झालो तरी सेलूमध्ये भरून काढीन. म्हणून मला खात्री आहे मी तिथं मायनस होणार नाही. एक मत तरी किमान मी त्यांच्यापेक्षा जास्तीचं मिळवीन त्या मतदारसंघात, जिंतूर आणि आणि ह्या 4 विधानसभेत तर मी चांगल्या प्रकारचं मार्जिन घेईन. मी 1 लाखापेक्षा जास्त मतांना निवडून येईल, ही मी आत्मविश्वासानं सांगतो. पण हा जो आत्मविश्वास आहे, तर तिथे मोदींची सभा झालेली होती. मोदींनी जानकर हे माझे भाऊ आहेत म्हणून शिट्टी देखील वाजवलेली होती. मोदींच्या सभेचा तुमच्यावर उलटा परिणाम नाही होणार? ज्या दिवशी मोदीजींची सभा परभणी झाली त्याच माझ्या विजयावर शिक्कामोर्तब. अरे, लोक म्हणतात मोदींमुळे भाजपचा उमेदवार विजय होतो. तुम्ही तर उलट सांगताय. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि लोक मोदीच्या विरोधात होते. मोदीजींनी जी काही आश्वासनं दिलेली होती की जे परदेशातून काळं धन आणू, तुमच्या खात्यात 15 लाख टाकू, दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, शेतकरी शेतमालाला चांगला भाव देऊ, असे अनेक जे काही आश्वासनं दिली, एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. खताची 450 रुपयाच्या बॅगची खताची बॅग आता ती झाली 1700ला झाली, ती 50 किलोची होती 40 किलोची झाली. शेतकरी हवाल दिले ना, जीएसटी मध्ये सगळ्या गोष्टीवर जीएसटी, शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या खाद्यपदार्थावर सुद्धा जीएसटी, शेतीसाठी लागणाऱ्या बी बियाण्यापासून अवजारापर्यंत औषधापर्यंत सगळ्यावर जीएसटी. मग शेतकरी जगल कसा? शेतकऱ्याच्या हिताच्या तुम्ही गप्पा मारता निवडणुकीत, पण हे सरकारच मुळात भांडवलदाराचं आहे, शेतकऱ्याचं नाहीये, ही धारणा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात घर करून बसली आहे. आणि म्हणून शेतकरी हा मोदीजींच्या विरोधात मराठवाड्या म्हणून नाही,
ओव्हरऑल महाराष्ट्र असेल, देशात असेल, शेतकरी सरकारच्या विरोधात आहे. पण याच्यामध्ये आम्ही सभेमध्ये पाहिलं, सभेमध्ये जोरदार भाषणं झाली आणि त्याच्यामध्ये जानकर हे माझे भाऊ आहेत असं देखील आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं. त्याचा परिणाम नाही होणार का? आणि माझ्या भावाला लोकसभेत पाठवा असं आवाहन त्यांनी परभणीकरांना केलेलं होतं. आता ठीक आहे ना, तर ते लोकांना तिने आवाहन केलंय इथपर्यंत ठीक आहे, पण आता लोकांनी त्यांच्या आव्हानाला किती प्रतिसाद द्यावा आणि किती दिला असेल का दिला नसेल हे 4 जूनला कळणार आहे आपल्याला, लपणार नाही. पण याच्यामध्ये आणखीन एक आहे की त्या सभेमध्ये ते बोलले होते की काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरनं की काँग्रेस आता तुमचं मंगळसूत्र देखील तुमच्या ताब्यात ठेवणार नाही, तुमच्या महिलांच्या गळ्यातलं, आणि अल्पसंख्याकांविषयी देखील त्यांनी काही भावना व्यक्त केलेल्या होत्या. तर दरवेळेस सामना जो खान विरुद्ध बाण होता, तर यावेळेस मुस्लिम समाज तुमच्यासोबत होता किंवा विरोधात होता? काय नक्की वातावरण होतं? बघा, मोदीजी आता देशाचे पंतप्रधान आहेत. आपण त्यांचा पंतप्रधान या नात्यानं आदरच करू, त्याचा विषय काही दुमत नाही. परंतु पंतप्रधानांनी किती वाक्य कसं करावं, किती जपून बोलावं, किती मर्यादा सोडून बोलावं हे त्यांनी ठरवायला पाहिजे. पहिली वेळेस मोदीजींच्या पायाखालची वाळू घसरलेली मला ह्या निवडणुकीमध्ये बघायला मिळाली. कारण लोकांचा जनाक्रोश ह्या निवडणुकीमधून आपल्याला बघायला मिळाला आहे. ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये उद्धवजी आणि शरद पवार साहेबांबद्दल सहानुभूती निश्चितच होती आणि आज बी आहे. ते आपल्याला निवडणुकीच्या पण मुस्लिम मतांमध्ये आहे कधी सहानुभूती? मुस्लिम मतामध्ये उद्धवजीबद्दल खूप आत्मीयता होती मुस्लिम समाजाला. आता ती उद्धवजींच्या कोरोना काळातल्या कामकाजाचा विषय असेल, मोदी अगेन्स्ट भूमिका असल्यामुळं असेल, परंतु मुस्लिम समाजाची 100 मतं झाली असतील तर 95 मतं हे उद्धवजींच्या विचाराच्या उमेदवाराला झाली आणि 5 मतं इतर गेली असतील. पण याचा उलटा अर्थ असा आहे की जे शिवसेनेत हिंदुत्व होतं, जो भाजप तुमच्यावर आरोप करतोय की तुम्ही हिंदुत्व सोडलं, तर मग खरोखरीच हिंदुत्व सोडलं म्हणून मुस्लिम समाज तुमच्यासोबत आला का? आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. आम्ही जेव्हा हिंदुत्वाची वाईट प्रसंग आला त्यावेळेस रस्त्यावर उतरणारा हा पहिला पक्ष कोणता असेल तरी शिवसेना आहे. तुम्ही मला सांगा, आतापर्यंत जेवढे काही प्रसंग घडले असतील या देशामध्ये, या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये असा एखादा प्रसंग सांगा मला की इथं बीजेपी रस्त्यावर उतरली आणि त्यांनी मुसलमानाचा सामना केला, असं एखादं उदाहरण सांगा चला. भाजप ही घरात बसून राजकारण करणारी ही पार्टी आहे आणि शिवसेना ही वंदनीय शिवसेना पण बाळासाहेबांच्या विचाराशी घडलेली शिवसेना आहे. जेव्हा आपल्यावर कोणी अतिक्रमण करून येईल, आक्रमण करून येईल, त्यावेळेस त्याला भिडण्याची ताकद बाळासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकामध्ये निर्माण करण्याचं काम केले. आणि त्या अनुषंगानं आजही आणि उद्याही जेव्हा कधी हिंदुत्वावर घाला होण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस रस्त्यावर उतरणारा पहिला कोण असेल तरी शिवसैनिकाचा हे तुम्हाला सांग. ओके. दुसरा आणखी यातला जो तुम्ही जानकरांवरती गंभीर आरोप केला की त्यांनी जातीवाद केला, पण त्यांचं म्हणणं असं होतं की मराठा जे नेते होते ते माझ्या विरोधात सगळे एकवटलेले आहेत किंवा ओबीसींच्या विरोधात एकवटलेले आहेत. आता यापुढे ओबीसी नेत्यांनी राजकारण करायचंच नाही का? आता मला सांगा, महादेव जानकरांचा परभणीशी काय संबंध? ते कोणत्या बेसवर आले परभणीत निवडून लढवायला हे त्यांनी सांगावं. पण देशातला कोणताही नागरिक कोणत्याही मतदारसंघात निवडून अरे लढू शकतो ना, पण तुमच्याजवळ बेसच नव्हता ना कुठला. तुमच्याजवळ एकच बेस होता की माझा समाज 8,20,000 माझ्याकडे ओबीसी मतदान आहे, हेच तुमचा अजेंडा होता. तुम्ही जर खरेच इथं लढले असेल ना निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर, तुमचं डिपॉझिट जप्त झालं असतं. तुम्ही फक्त लढले तुमच्या जातीच्या आधारावर म्हणून तुम्हाला इथं झाकायपुरतं तरी मतं मिळाली आहेत. तुम्ही जर विकासावर लढले असते ना तर एवढे सुद्धा मतं तुम्हाला मिळाले नसते, ही वस्तुस्थिती आहे. उलट त्यांचा मुद्दा असा आहे, आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणजे शिवसेनेनं, तुम्ही असा त्याआधी शिवसेने सगळे खासदार असतील, त्यांनी उलट नेहमीच धार्मिक ध्रुवीकरण केलं. परभणी हा किंवा जिल्हा असेल किंवा मराठवाड्याचे जे जिल्हे असेल, जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत ते विकासाच्या रांगेत शेवटच्या क्रमांकावरती आहेत. आणि उलट त्यांची तयारी होती की संजय जाधवनी माझ्याशी विकासाच्या कामावर चर्चा करावी. मग का नाही केली चर्चा? मी त्यांना थांबवलं होतं का? यायचं असतं त्याने डिबेटमध्ये समोर यायचं असतं. मी थांबवलं होतं का? अरे उद्धव ठाकरेजींच्या काळामध्ये 2 वर्षाचा 2.5 वर्षाचा जो काही मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ झाला त्या काळामध्ये मराठवाड्यावर अन्यायकारक असलेला कायदा जो शासकीय वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये 70-30-8 होती, ती 8 शिथिल करण्याचं काम कोणी केलं असतं? तो उद्धवजीने केलं. देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते, का ती 8 शिथिल केली नाही? आम्ही 5 वेळेस त्यांच्याकडे गेलो, पण तिने ती हाताळली नाही. तिने निग्लेक्ट केलं त्या गोष्टीकडे. पण उद्धवजीने 8 दिवसामध्ये 70-30चा हे नीटच्या परीक्षेचा निर्णय त्यांनी हाताळला आणि तो कायदा रद्द केला. आणि आज मराठवाड्यातले रेग्युलरपेक्षा 350 विद्यार्थी दरवर्षी मेडिकलला जास्तीचे लागतात. हे मराठवाड्याची काम नाही.
दुसरी गोष्ट, परभणीमध्ये 2 मेडिकल कॉलेज एका वेळी सुरू केले उद्धवजींनी, एक गव्हर्नमेंट आणि एक प्रायव्हेट. ही विकासाची मुद्दा नाही. परभणीमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी 450 कोटी रुपयाची योजना मंजूर केली. यांनी दाबून टाकली सरकारने. आता म्हणजे परभणीच्या महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकत नाही अशी परभणीची परिस्थिती आहे. परभणी महापालिका व्हायलाच नको होती ना. तिथं पोटेन्शियलच काही नाहीये. ग्रामीण भागातला शेतकरी शहरात येऊन मुलाच्या शिक्षणासाठी राहतो. तिथं का औद्योगिक वसाहत आहे का आहे, निवासी वसाहत आहे. विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी परभणी शहर डेव्हलप व्हायला पाहिजे, झालं नाही. पण आता 2 मेडिकल कॉलेज झाल्यामुळं आणि नवीन वसाहत MIDCची नवीन जागा प्रस्तावित केलेली आहे. सुभाष देसाई MIDCला उद्योग मंत्री असताना आता ती पदरात पडायची, ते सरकार गेलं. पण जोपर्यंत शहराचा विकास होणार नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी काम करायला वाव मिळणार नाही. जेव्हा शिंदे शिवसेनेतनं बाहेर पडले तेव्हा तुम्हाला पण ऑफर होती, तर ती ऑफर नाकारले गेल्याचं आता काही दुःख तुम्हाला काही नाही आता? म्हणजे ते मला ऑफर म्हणजे की बाबा आमच्या सोबत या, आम्ही तुमचे सगळं कामं करू, हे करू ते करू. मी म्हणलं बाबा ते आता मी दिल्या घरी सुखी आहे, तुम्ही दिल्या घरी सुखी राहा. मी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेसोबत होतो, आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. कारण माझा जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आजही तुम्हाला अभिमानानं सांगेन, महाराष्ट्रामधला मुंबई सुद्धा ह्या ठिकाणी फाटाफूट झाली, पण परभणी जिल्हा एकमेव असा आहे की तिथं माझा कार्यकर्ता सुद्धा हल्लेला नाही. आणखीन पण पदाधिकारी सुद्धा हल्ला नाही माझा आणखीन. ही बाळासाहेबांनी कमवलेली परभणीच्या बाबतीत इज्जत आहे, ती कायम ठेवली आहे आणि ती कायम राहणार. पण मूळ शिवसेनेसोबत राहिल्याचा त्याचा आता अभिमान वाटतो. म्हणजे आपण आता मूळ शिवसेनेसोबत राहिल्याचा अभिमान आहे आणि मी उद्या निवडून येणार आहे 4 जूनला. तो मूळ शिवसेनेसोबत राहिल्यामुळंच. कदाचित मी जर तिकडे गेलो असतो तर मी निवडणुकीला चांगल्या मतानं हरलो असतो, ही पण वस्तुस्थिती आहे. किंवा मला तिकीटच भेटलं असतं की नाही, की भाजपनं मला तिकीट बी मिळू दिलं नसते एखाद्या वेळेस. दुसरा उमेदवार पुढे केला असता आम्हाला हे पाहिजे म्हणून. पण आतापर्यंत असं घडलंय सगळीकडे. अनेकदा शिंदे गट तेव्हा आरोप करायचा की उद्धव ठाकरे बदललेले आहेत, ते फक्त ठराविक लोकांनाच भेटतात, एक कंपू आहे. तर तुम्हाला काय अनुभव होता तुमचा? आता मला सांगा, त्यांच्या आरोपात मध्ये काही तथ्य नाही ना. तुम्ही कालपर्यंत गोड होतं तुमच्यासाठी, तुम्ही कोणामुळे ना आरोपाला आलात? आज शिंदे साहेब, ठीक आहे आपण थोड्या वेळासाठी, शिंदे साहेबाला MSRDCचं खात्याचा मंत्री कोणी केलं? उद्धव साहेबांनीच केलं ना. एक ऑटोवाल्याला आमदार कोणी केलं? उद्धव साहेबांनीच केलं. मग आजच तुम्हाला उद्धव ठाकरे वाईट का वाटायला लागले? बरं, तुम्हाला वाईट आज वाटायला लागले तर तेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा तुम्ही त्यासोबत का खात्यामध्ये मंत्री होऊन गेले नगरविकास खाते घेऊन? तुम्हाला 2 महत्वाचे खाते होते, नगरविकास, MSRDC, 2 महत्वाचे खाते. पुन्हा मुख्यमंत्री तुम्हाला विचारल्याशिवाय कुठले सही करीत नव्हते. तुम्ही म्हणताल तीच पूर्व दिशा होती. पण तुम्ही खाली मंत्र्याला वेगळं सांगायचे, उद्धव ठाकरेला वेगळं सांगायचे आणि खाली आपलं बस्तान मांडायचे. हे आम्हाला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? पण कोणाचा किती विश्वासघात करावा, कोणाचा किती विश्वास संपादन करावा, हे जास्त आपलं ठरवायचं असतं. आज तुम्ही जे पेरले ते उद्या उगवणार आहे. गहू पेरल्यावर गहूच उगवते, ज्वारी नाही उगवत. त्यामुळे शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने उद्धवजींचा विश्वासघात केला, त्या विश्वासघाताला त्यांना समोर आज ना उद्या जावं लागेल आणि त्यावेळेस त्यांना काळ माफ करणार नाही. त्या सगळ्या प्रायश्चित त्यांना भोगावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा आपण महाराष्ट्राचा एकूण राजकारणाचा विचार करता, महाविकास आघाडी जेव्हा सरकार होतं तेव्हा त्याच्या विरोधात पहिल्यांदा शिवसेनेतनं आवाज उठवणारे तुम्ही होते. मग आता काय परिस्थिती? अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणं हे आपला मनुष्य धर्म आहे. बर. आणि शिवसेनेचं ब्रीद वाक्य 80% समाजकारण, 20% राजकारण. आता माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी तिथं आवाज उठवणं माझं काम होतं. मी उद्धवजींना सांगितलं की बाबा इथे तर असं होतंय, तर हे उचित नाहीये. टोपे साहेबाच्या ठिकाणी पण माझा एक दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख आहे, वकील आहे तो, त्याचं राशन दुकान रद्द केलं त्यांनी हेतू पुरस्कार, त्या विषयावर मी आवाज उठवला. मग त्यावेळेस मी भाषणात सुद्धा म्हणलं होतं, बाबा माकडीने सुद्धा स्वतःला डुबायची वेळ आल्यावर लेकराला पायाखाली घालायचं करते, तर त्याचं राष्ट्रवादी काय मोठी गोष्ट आहे का? त्यामुळे तुम्ही आमच्याशी खेळू नका. तुम्ही महाविकास आघाडी झाली आहे, त्या सन्मानानं तुम्ही राहा, आम्हालाही सन्मानानं वागवा, ही आमची मागणी होती. काय चूक होती? ह्याचा अर्थ का आमचा त्यांच्याशी विद्रोह होता का? हक्कासाठी लढाई होती. माझ्या कार्यकर्त्याच्या पाठबळ मी नाही द्यायचं तर मग द्यायचं कोणी? मग मला नेता म्हणून तिथं मिरवण्याचा मला काय नैतिक अधिकार राहणार आहे का? ज्या अर्थी लोकांनी आपल्याला निवडून दिले, जो आपला कार्यकर्ता आपल्यासाठी जीवाचं रान करतो, 4 लोकांशी वाईटपणा घेतो,
आणि त्याच्यावर वाईट प्रसंग आल्यावर जर मी नेता म्हणून त्या ठिकाणी त्याची जर मी पाठराखण करू शकणार नाही, त्याला पाठबळ देऊ शकणार नसेल तर मला नेता म्हणून घ्यायचा नैतिक अधिकार नाही असं मला वाटतं. त्याच राजेश टोपेने आता या निवडणूक तुमचं काम केलं का व्यवस्थित? राजेश टोपेने माझ्यासाठी चांगलं काम केलंय. राजेश टोपेच म्हणून नाही, राजेश टोपे असतील, भांबळे साहेब असतील, आमचे सीताराम घनदाट असतील, राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार साहेबाच्या पक्षातली जेवढी काही खाली मंडळी काम करणारी आहे, दांडेगावकर साहेब असतील, मतदारसंघ जरी नसले तरी त्यांचं कार्यक्षेत्रामध्ये माझ्याकडे काही प्रभावशाली क्षेत्र त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून माझ्याकडे लोक आहेत. त्या लोकांनी सगळ्यांनी माझं इमाने इतबारे काम केले आणि ज्या पद्धतीने त्यांनी माझं काम केलं लोकसभेच्या निवडणुकीत त्याच्यापेक्षा चांगलं काम मी त्यांच्या विधानसभेला करून देखणार आहे. जेव्हा तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही विजयी झाला तर जरांगे पाटलांना भेटणार का, त्यांचे आभार व्यक्त करणार का? हा, भेटणार, का प्रश्न नाही, का नाही भेटणार. अरे माझ्या मतदार आहेत ते. तुमचे मतदार आहेत का ते? माझे मतदार आहेत. अंतर्गत सराटी माझ्या लोकसभा मतदारसंघात गाव येते आणि माझ्या मतदाराचे आभार मानायला मी काही भेटावं लागणार ना मतदारांना. एक मतदार आहेत प्लस आता समाजाचे नेते आहेत, या दोन्ही अंगाने मला त्यांचा सन्मान करा. मतदानाच्या आधी भेटी झाल्या का तुमच्या, रात्री गुप्त कुठे काही? कुठे नाही. बघा, मी काही ताकाला जाऊन गाडग्याला पिणारा माणूस नाही. मी वारकरी संप्रदायातला माणूस. मी त्यांना भेटलो नाही, ते मला भेटले नाही. पण निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यावर मी मात्र त्यांना निश्चित भेटन, कारण त्यांचा मला निश्चित फायदा झालाय, ह्याच्यात काही दुमत नाही. मला वाटतं जरांगे पाटलांचा फायदा उघडपणे मान्य करणारे तुम्ही एकमेव नेते असावेत. नाही, असं काही नाही. ज्यांना आता बऱ्याच जणांना झालाय, आता बजरंग बाप्पालाही झालाय, मलाही झालाय. पण जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट समाजाची बाजू घेता तेव्हा पुढच्या निवडणुकीमध्ये तो जो ओबीसी समाज आहे तो तुमच्यावर नाराज होण्याची तुम्हाला भीती वाटत नाही का? भीती वाटायचं कारणच नाही ना काय. आता 2 वेळेस मला ओबीसी समाजानं मतदान केलंय, ते मी उजागर मान्य केले. यावेळेस केलं नाही तर नाही म्हणून सांगतो. दोन्ही वेळेस मला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला, यावेळेस मला मराठा समाजाने स्वीकारलं. ज्याने स्वीकारले त्याचं वाजवणं माझं काम आहे. ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. आम्ही तुम्हाला अगदी वारीमध्ये वगैरे फिरताना पाहतो, तर वारीची परंपरा आणि तुम्ही कधीपासून वारी करता ते पण जरा आम्हाला सांगा ना. वारी मी जशी म्हणलं तरी 1997 पासून करतो. बरं, कशामुळे तुम्हाला ती ओढ लागली? तसं माझ्या घरामध्ये पारंपरिक माझे आजोबा वारी करतात, पंजोबा वारी करायचे. आजोबाची वारी मी पुढे चालू ठेवलेली. मी 84, 85, 86 मध्ये पण 2-3 वर्ष मी आजोबा आजारी असताना मी केलेली. नंतर पुन्हा मी कंटिन्यू करतोय. मी जवळजवळ 27-28 वर्ष झाली मी वारी करतोय. त्यात कधी खंड पडलं नाही. त्यामुळे जे घरातली घराण्याची परंपरा आहे ती. तुम्ही माळ घातलेली आहे पहिलेपासूनच, आज थोडीच आहे. अच्छा, म्हणजे नॉनव्हेज वगैरे काही खायचं? मी जिथं नॉनव्हेज होते तिथे व्हेज मी घेत नाही. बरं, अच्छा, इतकं काटेकोरपणे. काटेकोरपणे. तुम्हाला बंडू बॉस म्हणून परभणीमध्ये फार फेमस आहात तुम्ही आणि ते क्लिप पण व्हायरल होतात. तर बंडू आणि बॉस काय नक्की समीकरण आहे? अहो, प्रेमापोटी म्हणतात. बॉस म्हणायचं काय समज, मी काय एवढा मोठा नाही. कसं असतं की आता माझं नाव तसं संजय आहे. पण ते शालेय जीवनामध्ये कॉलेजला असताना काही मुलं मला नावानं ओळखायची. नंतर मला सगळे टोकन नाव माझं बंडू. आता मी एक उच्च पदावर बसलोय, खासदार झालो, आमदार झालो. मग आता बंडू कसं म्हणावं, एक थोडं ऑड वाटते म्हणून लोक म्हणजे बंडू बॉस. मग ते बॉस म्हणता म्हणता बंडू बाजूला पडलं आणि बॉसच राहिलं. कोणी म्हणते बॉस काय चाललंय, असं एक प्रेमानं म्हणणार आहे. अच्छा, पण तशी तुमची दहशत नाही का? दहशत विषय काय नाही. अरे वारकरी काय दहशत करणार आहे? दहशतीचं काय समज, प्रेम आहे त्यातलं. प्रेमापोटी बॉस म्हणतात. अच्छा, नाव बंडू म्हणायचं तर बंडू कसं उच्चारावं म्हणून बॉस म्हणायचं. बॉस म्हणता. तुम्ही आता जेव्हा नव्याने पुन्हा खासदार व्हाल तर तुमच्या डोक्यामध्ये खरोखरी असं काय आहे की जे परभणी असेल जो जिल्हा, खरोखरी म्हणजे परभणी, धाराशिव हे जिल्हे फारच मागासलेले आहेत, म्हणजे तर तो शिक्का तुम्हाला पुसावासा असं वाटत नाही का मनापासून? आता बघा, मी खासदार झाल्यानंतर मी केंद्रामध्ये 10 वर्ष सतत लढलो त्यांच्या विरोधात की बाबा माझा हे रेल्वे जंक्शन आहे. पूर्णेला माझ्या मतदारसंघामध्ये रेल्वेची शाळा आहे, रेल्वेचं हॉस्पिटल आहे, रेल्वेची 300 एकर जागा रिक्त आहे, तिथं आता रिकामी आहे, मोकळी. तुम्ही जे लातूरला रेल्वेचे डबे निर्माण करण्याचा प्रकल्प उभा केला ते परभणीत का करत नाही? पूर्णेला तुम्हाला जागा नवीन घ्यायची गरज नाही, ऑलरेडी जागा आहे, रेल्वे ट्रॅकवर आहे. पण त्यांनी ते त्यांच्या सोयीनं त्यांच्या मतदारसंघ, भाजपचं कुठं ताकद आहे ती वाढवायसाठी, त्यांच्या लोकांना पोचायसाठी, त्यांचा पक्षाचा अजेंडा चालवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं. पुन्हा केलं नाही म्हणायचं. हेच करणारे हेच, न करणारे बी हेच, आणि आमच्यावर आरोप करून मोकळे व्हायचं. आता मी म्हणलं ठीक आहे बाबा, हे नाही केला. आता माझ्याकडे लोकल डिझेल शेड होतं. जसं आता आम्ही साऊथमध्ये येतो, साऊथमध्ये तिकडं पलीकडे सगळे सिकंदराबाद साईडला सगळे
बरं. लोकल शेड म्हणजे गाड्या दुरुस्त करणे, मेंटेनन्स करणे. मी म्हणत तिकडंच तुम्ही सगळं केलं, एखादं इकडं करा ना. पूर्णेला पोटेन्शियल आहे, सगळं अवेलेबल आहे. पूर्णा जंक्शन मोठं जंक्शन आहे, सगळ्या भारतभर गाड्या तिथून जातात. मग इथं का नाही करत? ते म्हणजे आता लोकल शेडची संकल्पना आता संपुटात येत आली. आता नवीन इलेक्ट्रिकल शेड व्हावे, म्हणजे इलेक्ट्रिक शेड काढा, ह्याची सुद्धा मागणी केली, ती सुद्धा करत नाहीये. आता नेमकं करायचं काय? मी कितीदा तरी वैष्णव म्हणून आपले मंत्री त्यांना भेटलो, सुरेश प्रभू सुरुवातीला होते त्यांच्या काळात भेटलो. मी मला आमचं हे साऊथचं काढा, मुंबई सेंट्रलला जोडा, कारण इकडं सारखं आम्हाला अन्याय होतं इकडं. ते आपण म्हणले आता करायला सगळं मागणार, मग शेवटी करू. तो ते मंत्रीच गेले. असं वाटलं होतं की बा मराठवाड्याचा मंत्री आहे, आपला महाराष्ट्राचा मंत्री झाला, केंद्रात रेल्वेचा, काहीतरी आपल्याला ॲडव्हान्टेज मिळेल. पुन्हा राज्यमंत्री झाले आमचे दानवे साहेब, त्यांना तर काही देणं घेणं नाही. ते आपली जाणणार मी असे मंत्री झाले की मतदारसंघापुरतंच बघायचं, बाकी काही बघायचं नाही. म्हणून आपल्या लोकांमध्ये थोड्या अवेअरनेस ज्या पद्धतीने असायला पाहिजे ती झाला नाही. आणि आताही मला वाटतं की बाबा औद्योगिक शहर माझं आता चांगलं व्हावं. आता मेडिकल कॉलेज 2 सुरू झालेत माझ्याकडं, एक प्रायव्हेट एक गव्हर्नमेंट. 250 स्टुडंट ह्या वर्षी ॲडमिशन झालेत. असे आता हे मेडिकल कॉलेजमुळं शिक्षणाची नगरी म्हणून परभणीकडे बघितल्या जाते आहे. आता शिक्षणाच्या बाबतीत डेव्हलप होईल, विकासाच्या बाबतीत डेव्हलप होईल. तसं आता हे जसं मेडिकल कॉलेजमुळे जसं शहराची हद्द वाढेल, इथे येऊन लोक बाहेरचे येऊन इथे राहतील, उद्योग व्यवसाय वाढतील, तसं शहराचा विकास व्हायला मदत होईल. त्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील आहोत. तर सरकारची मदत तशा पद्धतीची व्हायला पाहिजे, ती होत नाही. पण ह्यावेळेस मला असं वाटतं की राज्यात आणि देशामध्ये महाविकास आघाडी सरकार येईल अशी सध्याची परिस्थिती देश पातळीवर वाटते आहे. तर काय होते ते पुढे आता आले देवाच्या मनात, तिथे कोणाचे चाले ना अशी परिस्थिती आहे. काय देवाच्या मनात हे बघू. एक थोडं पुन्हा बॅक ट्रॅकवर जातो थोडंसं. रावसाहेब दानवे यांचा जो जालना लोकसभा मतदारसंघ आहे ते त्यांचा पाहणा कुठे पण फिट होतो असं ते म्हणतात. तर यावेळेस त्यांचं पण सीट धोक्यात अशी चर्चा आहे. तुमच्या शेजारचाच मतदारसंघ आहे म्हणून विचारतो, काय परिस्थिती आहे? त्यांचा पाहणा काम करणं झालं यावेळेस. कशामुळे? कारण त्यांच्या जिल्ह्यातल्या 2 विधानसभा माझ्याकडे आहेत, बरं, घनसावंगी आणि परतूर. हो. बाकी त्यांच्याकडे आहे. तर ह्या वेळेस दानवे साहेबांना तशी त्यांना पाहण्यापेक्षा त्यांना चकवा म्हणते. बरं. दानवे साहेबाला चकवा म्हणून तिथे जास्त परिचित आहेत. बरं. कोणालाही चकवा देऊन पळून जातात निघून. पण ह्या वेळेस ते चकव्यात अडकलेत त्या कल्याण काळे साहेबांच्या. बरं. त्यावेळेस डॉक्टर कल्याण काळे निवडून येतील अशी परिस्थिती सध्याची आहे. तर कारण काय? तुम्ही काय कसं 19 विषय असते जवळजवळ 15 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे, आता 5 टर्म त्यांच्या झाल्या लोकसभेच्या, 2 विधानसभेच्या झाल्या. ते एवढा कालावधी गेल्यानंतर लोकांनाही थोडं वाटतं की बाबा काहीतरी चेंजेस असावे. आणि त्यांनी मध्यंतरी काही चुकीचे स्टेटमेंट केले, ते सुद्धा त्यांना थोडं अंगलट आलेत असं वाटतं मला कधी कधी. मराठा समाजाविषयी जरांगी पाटलाच्या आंदोलनावरून काहीतरी त्यांनी जरा वादग्रस्त विधानं केलेली, ती त्यांना त्रासदायक ठरलीत असं मला वाटतं. आणि ते बीडमध्ये काय होईल? बीडमध्ये सुद्धा बघा जसं परभणीला झालंय ओबीसी वर्सेस ओपन, तसं बीडमध्ये सुद्धा ओबीसी वर्सेस ओपनची निवडणूक झाली आहे. मला वाटतं की त्या ठिकाणी बीडमध्ये पंकजाताईला हरवण्यामध्ये मला वाटतं कुठं धनंजय मुंडे आणि फडणवीस दोघंच पाठ उचलली पाहिजे. कशामुळे असं वाटतं तुम्हाला? कारण त्यांना ते एका मॅनमध्ये 2 तलवारी नको ना. बरं. धनंजय मुंडे आणि पंकजाताई एका जागी राहणं हे कोणालाच परवडणार नाही. म्हणून धनंजय मुंडेलाही वाटतं की बाबा माझ्या घशात वाटेगीर कशाला, मग काहीतरी वादग्रस्त विधान करून काहीतरी मतदान कसं विरोधात घालता येईल अशा प्रयत्न झालेला असं वाटतं कधी कधी. कारण शेला लागूनच आहे ना, म्हणून तिथं बजरंग बाप्पा सोनवणे निवडून येतील अशी परिस्थिती आहे. ओके. तर हे होते संजय जाधव. अतिशय चांगली मुलाखत दिली. संजयजी, थँक्यू तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल.